माहिती है ना सर्वांना? कभी जिंदगी के पन्नों को उलट कर देखिएगा, कभी जिंदगी के पन्नों को उलट कर देखिएगा, आपको एक शख्स जरूर याद आएगा। भूल जाओगे जमाने के सारे गम, जब होड़वे सर के साथ बिताया हुआ वक्त याद आएगा। 14 वर्ष म्हणजे काही सोपं नाही। 14 वर्षाचा वनवास होता रामांना, पण इथं वनवास नाही। तुमच्यासारखे जसं रामांनी जंगलातले विविध प्रकारचे जीव त्यांचा उद्धार केला, तशाच प्रकारचे बाबळी या गावातले विविध प्रकारचे जीव त्यांचा उद्धार करण्याचं काम या माणसानं केलं। त्यांच्या बरोबरच आदरणीय 2 मॅडम, आता आमचा सहवास, माझा सहवास फक्त 1.5 वर्षाचा आहे। आदरणीय दगडे सर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तपस्वी वारकरी संप्रदायाचे, त्याच्यामुळे मला ते व्यक्तिमत्व खूप आवडलं। त्यानंतर प्रत्येक ठिकाणी होडबे सरांनी कुठंच नाही, होडबे सर म्हणजे नुसतं शिक्षक नव्हते, मॅडम म्हणजे नुसतं शिक्षक नव्हत्या, तर जे जे विद्यार्थी सोडून गेले ते म्हणतात आजही, तुम्हीच आमचे पिता, तुम्हीच आमची माय, तुम्हीच आमचे पिता, तुम्हीच आमची माय, तुमचं प्रेम आमच्यासाठी दुधावरची साय। बरंच काही शिकवलं, बरंच काही शिकवलं, कधी थोडं रागावलं तुम्ही, एवढंही होऊन आमच्यात एक होता तुम्ही। पण त्यातही आजचा दिवस, पक्षांना तर जायचंच आहे ही बाब गौण आहे, सर्वांना जायचं आहे, पक्षांना तर जायचंच आहे, आज उद्या मी जाणार, पक्षांना तर जायचंच आहे ही बाब गौण आहे, तुमच्याशिवाय आमचं इथे आपलं कोण आहे, आपलं कोण आहे, आपलं कोण आहे। आता 2 मिनिटं आमच्या स्टाफच्या सहवासाबद्दल तुम्हाला सांगतो। दोन्ही मॅडम, असा कोणताही दिवस नाही की त्यांच्यासोबत माझं आणि होडबे सरांचं भांडण झालं नसेल, प्रत्येक दिवशी। पण ते भांडण थोडं मिश्किल स्वभावाचं होतं। बऱ्याच वेळेला काही असे विषय असतात की गमतीत आम्ही म्हणत असतो। एक दिवस कुलकर्णी मॅडम आल्या, त्यांना आम्ही म्हटलं तुम्ही जी आम्हाला भाजी दिली त्याच्यामध्ये मीठच नाहीये, तर त्या म्हणत नाही नाही मी तर मीठ टाकलं होतं। मग काय म्हणतात मॅडम, नक्की आमचे सर विसरले असतील। म्हणजे आम्हाला माहित पडलं की भाजी कोण करते, सर करतात। आता वास्तविक पाहता ही गमतीदार गोष्ट आहे। तुमचं आमचं जमेना, होडबे सर आणि मी एका साईडनं आणि 2 मॅडम एका साईडनं, रोज तुमचं आमचं जमेना, पण सकाळी असलेला आमचा अबोला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पुरेना, असं आमचं व्यक्तिमत्व होतं। दोन्ही मॅडम, दोन्ही मॅडमकडे अनोखी शैली होती विद्यार्थ्यांना काबीज करण्याची। तर सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं, सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आदरणीय व्यासपीठांना यांना सर्वात आधी मी खुश करायला पाहिजे होतं, तर त्यांच्याकरता कधी न राहावे यश दूर, कीर्तीला असा आकार यावा, कधी न राहावे यश दूर, कीर्तीला असा आकार यावा, तुम्ही जुळवलेल्या स्वप्नांचा प्रत्येक क्षण साकार व्हावा, प्रत्येक क्षण साकार व्हावा। आता होडबे सरांबद्दल 2 शब्द याच्याकरिता की होडबे सरांचं एक जागरूक व्यक्तिमत्व म्हणावं लागेल। गावातल्या सर आजोबाचं नाही पंजोबाचंही नाव, मी BLO झालो, मला काहीच माहिती नाही, कारण त्यावेळेला कदम सर गेले आणि मी BLO घ्यायसाठी थोडासा नाराज होतो, कारण माझा मुलगा शाळेत असतो माझ्यासोबत, त्याला सोबत न्यावं लागते, पण कोणी जेंट्स नसल्यामुळे मी घेतलं। पण होडबे सरांनी गेल्या 1 वर्षामध्ये मला केलेली मदत खरोखरच धन्य म्हणावी लागेल। पण एक जागरूक पालक सुद्धा आहेत ते, तुम्हाला कुणी सांगितलं नसेल पण मी सांगतो। आज दोन्हीही मुलं त्यांचे मेडिकल लाईनला आहे, मोठा मुलगा BAMS ला आहे आणि मुलगी आता मुंबईला MBBS ला आहे, त्यांच्याकरता जोरदार क्लॅपिंग करा। तुका म्हणे याजसाठी केला होता अट्टहास, तुका म्हणे याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, गोड व्हावा, गोड व्हावा। सर्व गावकरी मंडळींचे, माता भगिनी यांचे व आदरणीय व्यासपीठ यांचे 2 शब्दाकरता आभार व्यक्त करतो की माणसाची सर्व्हिस खूप सारी होते। आज सर 1 लाखच्या वर लोक बदलीने दुसऱ्या शाळेवर गेलेले आहेत,
पण एवढा सारा गावकऱ्यांच्या सहभागाने होणारा कार्यक्रम फक्त एकाच गावात आहे. ते गाव कोणतं? बाभळी. संत दर्यामाय माता की जय. तुमचे संस्कार कोणालाही दाखवण्याची गरज नाही, तर ते दिसतात. गाव लोकांच्या सहभागातून एका शिक्षकांकरता, काही शिक्षकांकरता झालेला एकमेव कार्यक्रम. सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो व मी योगेश्वर कुलट आपली रजा घेतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.